जय जय संत कुर्मदास यांची फार सुंदर सगळेजण. खर तर या कथेमुळे आपल्या जीवनामध्ये किती मोठा पर्व काळ येतो थोडस ऐका. आजीचा सुदीन मंगळ जो तीर्था समपर्व काळ. संतांची कथा या ठिकाणी श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला मोठमोठ्या तीर्थामध्ये गेल्याच्या नंतरच जे पुण्य प्राप्त होतं ते केवळ भक्ताची कथा श्रवण केल्याच्या नंतर त्याला ते प्राप्त होईल असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आजीचा सुदिन मंगळ तो तीर्थ समपर्व काळ. भक्त कथा वाचिता प्रेमळ घडती सकळ अनायासे. ही कथा श्रवण करणारा आणि कथा करणारा सहजच या ठिकाणी अनाशयाने फार मोठा लाभ त्याला प्राप्त होतो. तर कोणता लाभ याला आणि कसा लाभ प्राप्त होतो ऐका सगळेजण. 360 आपण व्रत वैकल्य केली तीही विधीपूर्वक. 360 व्रत वैकल्य विधीपूर्वक केल्याच्या नंतर जे पुण्य प्राप्त होतं ना ते एक या ठिकाणी कथा श्रवण केल्याच्या नंतर तेवढं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. 360 व्रत वैकल्य करणं सोपं नाहीये. एक व्रत करायचं म्हटलं तरी आपल्याच्याने एवढे नियम कडक म्हणजे होत नाही. आणि म्हणून एक अश्वमेध यज्ञ केलेल्याचं पुण्य, एक संतांची कथा श्रवण केल्याचं तेवढं मोठं पुण्य आहे. अश्वमेध यज्ञासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात आणि ते शक्यही नाही या आजच्या जगामध्ये. आणि म्हणून अनेक दैवतांची पूजा अर्चा असंख्य दिवस केल्याचं पुण्य एक कथा श्रवण केल्याच्या नंतर या ठिकाणी प्राप्त होतं. आणि म्हणून आज अशा भक्ताच या ठिकाणी आपल्याला कथा श्रवण करायची की जेणेकरून आपल्या ठिकाणी फार मोठा एक पर्व काळाने पुण्याचा साठा निर्माण होईल. जसं एक सांगतो की दुष्काळामध्ये अन्न करून मारणारी माणसं, पण अशा वेळेला जर एखाद्याने अन्नदान करावं आणि त्याचा आनंद अत्यंत मरणासन्न झालेल्या माणसाला जेवढा होतो तेवढा आनंद एक संत कथा श्रवण केल्याच्या नंतरचा आहे. लक्षात घ्या. चातुर्मास एक पूर्ण त्या ठिकाणी साधना केल्याचं फळ एक कथा, एक भक्ताची कथा श्रवण केलेल्याच आहे. आणि म्हणून इतुकी पुण्य भक्त कथेशी श्रोतिया लागली अनासायाशी. एवढी पुण्य आपल्याला अनासायास ही या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. मग प्रसन्न भोवनी ऋषिकेशी अक्षय पदाशी ठेविले. आणि जो भक्ताची कथा श्रवण करतो त्याला अक्षय पद श्रीकृष्ण भगवंत या ठिकाणी म्हणतात की मी त्याला देतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी भक्ती कथा अमृत हे या ठिकाणी श्रवण करतो. ऐका. एक ब्राह्मण कुळामध्ये नावाचा एक भक्त आला. पण जन्मताच त्याला म्हणजे पाय नव्हते आणि हातही नव्हते. फक्त मधलं शरीर शिर असं एवढं होतं. ज्याला पाय फक्त मांडीपर्यंत आहेत आणि ज्याला हात फक्त आपल्या बाहूपर्यंतच आहे, म्हणजे हातही नाही आणि पायही नाही असा असणारा ब्राह्मण कुळामध्ये कुर्मदास नावाचा एक मुलगा जन्मला. काल परत्वे हा मुलगा मोठा झाला आणि योगायोगाने पैठण सारख्या क्षेत्रामध्ये एका महान महात्म्यांचं कीर्तनाचं आयोजन केलेलं गेलेलं होतं. आणि त्या कीर्तनाच्या आयोजनामुळं टाळ मृदंग याचा घोष त्या ठिकाणी होऊ लागला. तेथे टाळ विने मृदंग वाजती प्रेम भाव वैष्णव गाती. कीर्तनाचा उत्साह होता. कीर्तनाच्या मध्ये सगळे नाचत होते. टाळ मृदंग याचा घोष होता. तो आवाज कानावरती पडला आणि हा कुर्मदास त्यावेळेला आपलं शरीर खरडत खरडत
ते कीर्तन श्रवण करण्यासाठी गेलेलं आहे. कीर्तनाच्या गजरामुळं त्याला आनंद झालाच, पण त्या कीर्तनामध्ये त्या दिवशी कीर्तनकारांनी पंढरी महात्म्य या विषयावरती कीर्तन केलं की पंढरपूर किती श्रेष्ठ आहे, पंढरपूरचं खरं म्हणजे काय महात्म्य, आणि त्याचं एवढं वर्णन त्या कीर्तनामध्ये त्या कीर्तनकारांनी त्या महात्म्यांनी केल्याबरोबर कुर्मदासांच्या अंतःकरणामध्ये पंढरपूर विषयी अत्यंत प्रेम निर्माण झाले. कीर्तन ऐकलं, उल्हासित झाला, आणि त्या पंढरपूरमध्ये असणारा तो भगवंत आणि त्याचं वर्णन केलं गेलेलं, आणि तो त्या विटेवरती उभा, सुवर्णाचा मुकुट परिधान केलेला आणि कटेवरती हात असणारा असा भगवंत, पंढरी महात्मा ती सुरस सप्रेम वर्णिती हरिदास, त्या पंढरपुराचं महात्म्य इतकं मोठं आहे आणि त्याचं वर्णन आता कीर्तनामध्ये कुर्मदास श्रवण करतो. ऐका, कुर्मदासाने ते श्रवण केल्याच्या नंतर बाकी अत्यंत आनंदित झाला आणि अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की बस आपल्याला पंढरपूरचं दर्शन घ्यायला गेले पाहिजे. तो रुक्मिणी कांत विटेवरती उभा, त्याचं एवढं विलोभनीय वर्णन महात्म्यांनी केलं आणि त्याच्या मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की बस आपल्याला पंढरपूरला गेलं पाहिजे, तो भगवंत त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. आणि अशा वेळेला तो त्या आनंदाच्या भरामध्ये सगळ्या लोकांना सांगू लागला की बस माझी इच्छा झालेली की पंढरपूरला जायचं. आणि सगळी लोक त्याला हसू लागली. का हसू लागली? ते सगळेजण म्हणू लागले त्याला की अरे तुला हात नाही, पाय नाही, आणि एवढा अनंत अंतर ते चालून पंढरपूरला तू जाणार तरी कसा? अशा वेळेला सगळे लोक म्हणू लागले, मनसी तुझ नसती करचरण कैसा जाशील, कळेना तू कसा जाशील, हातही नाही, पायही नाही, आणि तू त्या ठिकाणी जाशील कसा? अशा वेळेला बाकी सगळे लोक त्याला हसू लागले. पण ऐका, खर तर एखाद्याच्या मनामध्ये तो भाव सुंदर श्रेष्ठ निर्माण झाला पाहिजे. आणि या जगामध्ये तसं पाहिलं गेलं तर अशक्य तसं काहीच नाही, परंतु आपले प्रयत्न, आपला विश्वास, आपली जिद्द हे आपल्या ठिकाणी कमी पडतं. मला सांगा, लोक चर्चा करू लागली की अरे तू जाणार कसा? एखाद्या पक्षाला पंखच नाही, तो पक्षी आकाशामध्ये भरारी घेईल कसा? घेऊ शकतो का? नाही घेऊ शकणार. परंतु ऐका, या ठिकाणी ज्याला पाय नाहीये तो बाकी डोंगर चढू शकतो का? नाही चढू शकत, कारण त्याला ते अशक्य प्राय त्या ठिकाणी आहे. किंवा एखाद्याचा घसा बसलेला आहे आणि त्याला सांगितलं की गा आता तू छान पैकी, तर त्याला गाता येणार नाही. तसं तुला हातही नाही आणि पायी जाणार कसा? हे अशक्य प्राय आहे. आणि म्हणून जर आपल्याकडंच धन नाही तर याचकाला आपण काही देऊ शकतो का? नाही देऊ शकत. तसं म्हटले, अरे तुझे पाय जर छान असते तर तू गेला असता, पण जर तुझे पायच व्यवस्थित नाही, तुला चालता येत नाही, तू संपूर्ण शरीर खरडून त्या ठिकाणी लोटांगण घालत घालत तू इकडच्या तिकडं जातोस, आणि एवढं अंतर चालून जाणं हे फार अशक्य आहे. आणि एवढंच काय, परंतु एखाद्याच्या ठिकाणी विद्याही नाही आणि साधनाही नाही, त्याला लोक मानतील का? त्याचा लौकिकत्व वाढेल का? नाही वाढणार, कारण त्याच्या ठिकाणी अभ्यासही नाही आणि साधनाही नाही, आणि त्याच्यामुळे त्याचं लौकिकत्व वाढू शकणार नाही. पण ज्याच्या ठिकाणी विद्या आहे, साधना आहे, त्याची बाकी लौकिकत्व आपोआपच वाढणार, लोक त्याची वाहवा करणार. पण विद्याही नाही, कलाही नाही, काहीच नाही, तर त्या माणसाला समाज कधीही मानत नसतो, कारण कर्तृत्व या ठिकाणी नसल्यामुळे समाज त्या ठिकाणी मानत नाही. एवढंच काय, पण सद्गुरूची कृपा नसेल तर आत्मबोधच होणार नाही. सद्गुरू जर कृपा नसेल तर आत्मज्ञानही प्राप्त होऊ शकणार नाही. जसं हे तसं कुर्मदासाला हे सगळे म्हणू लागले की अरे तू जाणार कसा? आणि अशा वेळेला तो समाज सगळा हसू लागला. आणि नंतर बाकी कुर्मदासांनी
त्यावेळेला म्हटली की नाही, पण माझ्या अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण झालाय की या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर पंढरपूर आणि पांडुरंग जर पाहिलं नाही तर त्या जीवनात अर्थ तरी काय. आणि मग ते सगळे लोक त्यांना कुर्मदासाला काय म्हणू लागली की अरे आमच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत, आमचं शरीर चांगले, आमच्याकडे पैसा सुद्धा आहे, परंतु तरी सुद्धा आम्ही आयुष्यभर जाऊ जाऊ म्हटलं पण जाता आलं नाही आणि आता म्हातारपण आलं. म्हणजे आमच्या ठिकाणी सर्व साधनही आहेत, आमचं शरीरही चांगले, आमच्याकडे पैसा वगैरे सुद्धा आहे, पण तरी सुद्धा आम्हाला आयुष्यामध्ये तिथं जाता आलं नाही. सुंदर आहे. आम्हाशी सर्व संपत्ती धन, आमच्याकडे सगळं काही आहे, संपत्ती धन सगळं आहे. शरीरासही आरोग्य होते जाण, शरीराचं आरोग्यही व्यवस्थित होतं. परी घडले नाही तीर्थाटन, म्हातारपणी पर्यंत. म्हातारा झालो आम्ही, पण आम्हाला ते काही घडलं नाही. आणि आता तुझ्याकडे तर याच्यातली कुठलीच बाजू नाही, ना धन, ना आरोग्य, ना शरीर, ना साधन, काहीच नाही. आणि मग पंढरपूरला तू जाणार कसा? तुला तर हात नाहीत, पाय सुद्धा नाहीत, आणि मग असा असल्याच्या नंतर जाणार कसा? कुर्मदास त्यावेळेला म्हणतो, अनासाई हा नरदेह मिळालाय, आणि हा नरदेह अनासायाने मिळालेला असताना जर पंढरपूरच्या पांडुरंगाचं जर दर्शन झालं नाही तर हा जन्म फुकट आहे. मग या जीवनामध्ये अर्थ तरी काय? येथे ना जाता पंढरीशी तरी पुढे 84 चुकेना. पंढरपूरला गेलं नाही तर बाकी मोक्ष नाही, 84 मध्ये फिरावं लागेल. आणि म्हणून काही झालं तरी मी बाकी पंढरपूरला जाणार. अशा वेळेला त्या कुर्मदासाच्या अंतःकरणामध्ये भाव इतका सुंदर झाला आणि श्रद्धा निर्माण झाली. श्रद्धा निर्माण झाल्याच्या नंतर मग बाकी निश्चय केला. का केला? म्हणे पंढरीनाथ रुक्मिणीकांत, मज सांभाळी तू अनंत, तुझ वाचून बंधू चुलता, माय बाप दिसेना. देवाचं त्या ठिकाणी स्मरण केलं. देवा, खर तर माझं या जगामध्ये कुणीच नाही, ना आई ना वडील, ना भाऊ ना बहीण, आणि शरीर हे असे, आणि म्हणून तूच माझा सखा आहे, तूच माझा बाप आहे, तूच अनाथाचा नाथ आहेस ना. आणि म्हणून तूच माझा प्राण जीवन, कोण सांभाळी तहान भूक. आणि खरं सांगू का, आता तुझ्याशिवाय माझा सांभाळ तरी कोण करणार? माझी तहान, माझी भूक ही कोण? तूच करणार, कारण माझे या जगतामध्ये कुणीच नाहीये. आणि अशा वेळेला कुर्मदासांनी अर्थतेने भगवंताचा त्या ठिकाणी धावा केला की बस देवा, माझी इच्छा आहे तुझं दर्शन घेण्याची. बघू आता कसं कसं काय घडतंय ते, पण सर्वस्व या ठिकाणी या जगतामध्ये माझं फक्त तूच आहेस, मला बाकी कुणी नाहीये. आणि अशा वेळेला काय झालंय, तेवढ्यामध्ये देवानी एका व्यापाऱ्याचा वेश घेतला. त्या कुर्मदासाची आस किंवा त्याची ती तीव्रता होती, ती भगवंतानी ओळखली. आणि भगवंतानी एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन कुर्मदासांच्या जवळ आलेलं आहे. ऐका. आणि कुर्मदास ज्या वेळेला त्यांना पाहतो, आपोआपच व्यापारी त्याला विचारू लागतात की तुम्ही कोण, तुमचं नाव काय? आणि एवढं. आता कुर्मदास एक सांगतो तुम्हाला की हे कीर्तन आणि सगळ्या लोकांचा निरोप घेऊन आपलं शरीर जमिनीवरती खरडत लोटांगण घालत तो गावाच्या बाहेर मारुती मंदिराच्या तिथं आलेला आहे. आणि एवढा काय झाला, तहान लागलेली, भूक लागलेली, आणि खूपच शरीर ते एवढं जमिनीवरनं खरडत घेऊन जायचं. गावाच्या लांब बाहेर एक मंदिर होतं, तिथपर्यंत येता येताच इतके कष्टी झाले. आणि देवाने बाकी ती अवस्था पाहिली, त्याची आर्तता पाहिली, आणि देव एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन आला. आणि कुर्मदास त्या ठिकाणी विचारू लागला की आपण कोण?
त्यावेळेला देवाने सांगितलं, माझं नाव विठोबा आहे, मी एक व्यापारी आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन मी व्यापार करत असतो. आणि त्यावेळेला भगवंतानी त्या व्यापाऱ्याच्या रूपमध्ये आलेला भगवंत सुद्धा विचारतो कुर्मदासांना, तुमचं नाव काय? सांगितलं, माझं नाव कुर्मदास. म्हणले, मग गावाच्या बाहेर इथं मंदिरामध्ये एकटे? म्हणले, मी पंढरपूरला निघालेलो आहे. आता तो व्यापारी, देवरूपी व्यापारी सुद्धा कुर्मदासांना म्हटलं, कसं जाणार? हे तुम्ही जाणं फार अवघड आहे आणि खूप दूर आहे पंढरपूर. आता विचार करा, पैठण ते पंढरपूर अंतर किती मोठं आहे. पण अशा वेळेला कुर्मदासांनी पुन्हा एकदा त्या व्यापाऱ्याला प्रश्न विचारला की तुम्ही कुठं चाललात? पण मग तुम्ही व्यापारी आहात, पण तुमचं गाव कोणतं? देवाने व्यापाऱ्याचं रूप घेतलेलं देव त्या ठिकाणी कुर्मदासांना सांगतो की मी एक व्यापारी आणि माझं मुख्य दुकान हे पंढरपूरमध्ये आहे आणि मी असंच गावोगावी फिरून व्यापार वगैरे करत असतो. बरं म्हटले, पण देव म्हणतो की वा, तुमचा सहवास मिळणार, बरं वाटलं. पण कुर्मदास म्हणतो की माझ्या सहवासाचा तुम्हाला काय उपयोग आहे? मला ना हात ना पाय, ना चालता येत ना काय होत. माझं त्या ठिकाणी तुम्हाला सानिध्य मिळून उपयोग काय? पण देव म्हटला की काही नाही. म्हटले, मी सुद्धा काही व्यापारच करत असतो, पण आपण रोज भेटू. पण कुर्मदास त्या ठिकाणी म्हणतायत की तुमचं चालणं किंवा तुमचा वेग हा वेगळा आहे आणि मला तर हे शक्य नाही. पण हळूहळू त्या ठिकाणी माझा मानस आहे की मी पंढरपूरला जाणार. पण देव म्हटले की काय हरकत नाही, मलाही काही घाई नाहीये. हो, मी पण असा व्यापार आजूबाजूला गावं वगैरे जे आहेत तिथं व्यापार धंदा करत करतच, पण आपण रोज संध्याकाळी भेटू आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या प्रसादाची, तुमच्या जेवणाची व्यवस्था सगळी मी रोज करत जाईल. हो, मलाही वेळ लागतो, कारण आजूबाजूची गावं सगळीकडे व्यापार करत करत काही लगेच मला पुढे जाता येत नाही. पण ज्या अंतरावरती तुम्ही मुक्काम असेल त्या ठिकाणी मी येईल आणि तुमची सगळी सीधा सामुग्री नव्हे तर जेवणाची याची सगळी व्यवस्था मी या ठिकाणी करेल. कुर्मदासांना खूप आनंद झाला आणि संध्याकाळ होताच आता देवरूपी व्यापाऱ्यांनी काय केलं की आता कुर्मदासांना भूक लागलेली होती. मग स्वयंपाक करून ते क्षणी भोजन घातले तयाशी. त्यावेळेला देवानी स्वयंपाक केला, नीट ऐका, आणि कुर्मदासांना बाकी त्यावेळेला जीव घातलं. आणि असं झाल्याच्या नंतर देव म्हणले की तुम्ही काळजी करू नका, रोजच्या प्रसादाची व्यवस्था ही मी तुमची करत जाईल. चला, एक कुर्मदासांना थोडासा आधार आला की चला, म्हणतात तर ठीक आहे, पण काय माहिती उद्या त्यांची माझी भेट होती का नाही. पण अशा वेळेला ऐका, जरा काळजी चेहऱ्यावरती दिसली, पण देवानी जाताना दुसऱ्या दिवशी सकाळी एकमेकाचा निरोप घेताना निघताना देव पुन्हा त्या ठिकाणी कुर्मदासांना म्हटले की काळजी करू नका, आम्ही हिंडत या कारणे यात्रीशी जाती अनाथ दीन. तुम्ही काळजी करू नका, माझं हे काम आहे की जे यात्रेला निघतात ना त्या प्रत्येकाच्या यात्रेकरूचं त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करणं हे माझं काम आहे आणि मी ते करत असतो. आणि म्हणून बघा, पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये लाखो लोक जातात, पण असा एक माणूस दिसत नाही की त्याला अन्न मिळालं नाही, त्याला आंघोळ मिळाली नाही. सगळ्या गोष्टीचा कुठल्याही रूपाने भगवंत त्या ठिकाणी येतो. पण मनपूर्वक किंवा श्रद्धापूर्वक जो चाललेला, जो पंढरपूरच्या दिशेने यात्रेकरू असतो त्याला देव उपेक्षित ठेवत नाही, हे बाकी तेवढंच खरं. आणि म्हणून त्याचा हिरोनी घ्यावा शीन भूक तहान पुसावी. तो जर दमला तर त्याचा थकवा मी हिरून घेतो.
यात्रेला चालणाऱ्या यात्रेकरूचा थकवा मी त्या ठिकाणी माझ्याकडे घेतो, त्याला थकून देत नाही. आणि म्हणून अशा वेळेला त्याचा जो क्षीण भाग झालेला आहे तो सगळा मी हरण करतो. आणि त्याला जर भूक लागली, त्याला जर तहान लागली, तर ते बाकी मी देण्याची व्यवस्था करतो. आणि म्हणून पायी यात्रा करणाऱ्या माणसाला खरं तर श्रद्धापूर्वक कुठेही जा जगा म्हणजे भारतभर भ्रमण करा, पण त्या माणसाला कसा ना कसा काही निमित्तानं का होईना, पण देव त्या ठिकाणी येऊन त्यांना ते अन्न पाणी निवारा हे देत असतो. उदाहरणार्थ नर्मदा परिक्रमा करणारी माणसं जंगलातून चालतात, पण काही निमित्त होतं, पण त्यांना बाकी त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी उपलब्ध होतात. पण तुमची ती श्रद्धा पाहिजे, एक लक्षात घ्या. आणि म्हणून ऐका, पूर्वी संपूर्ण भारत फिरायचे पायी लोक, साधन काही नव्हतं आणि जवळ काही असं काही धन वगैरे काही नसायचं. प्रत्येक गावोगावी फिरायचं, कुणी दिलं अन्न खायचं आणि मंदिरामध्ये राहणं, मठामध्ये राहणं. लक्षात आलं का? सार्वजनिक स्थळ असेल त्या ठिकाणी राहणं. आणि पूर्वी पायी प्रवास वर्ष लोक करायची. आणि काही निमित्तानं भगवंत त्याचं ते पुरवतो. देव इथेही तसंच म्हणतात की आम्ही हिंडतो या कारणे यात्रेशी जाती अनाथ दिन. म्हणजे आम्ही याच्यासाठी हिंडत असतो सगळीकडं, की जे दिनहीन यात्रा करतात पायी त्यांचा हिरोनी घ्यावा शीन, भूक तहान पुसावी. त्याला जर अन्न लागत असेल तर त्याला अन्न पुरवणं, त्याला तहान लागली तर त्याला तहान पुरवून त्याची हे करणं. आणि असं झाल्याच्या नंतर एकमेकाचा निरोप घेऊन चला संध्याकाळी आपण भेटू असं करून देव त्या ठिकाणी निघून गेला. आणि कुर्मदास सुद्धा पुढच्या मार्गाला लागला. मंडळी ऐका, एक दिवस नाही, 2 दिवस नाही, महिने उलटी झाली. आणि असंख्य दिवस आता कुर्मदास त्या ठिकाणी अंगाने त्या ठिकाणी खरडत खरडत आपलं शरीर निघू लागलेलं आहे. प्रत्येक दिवसाच्या मुक्कामी भगवंत त्या ठिकाणी यायचे, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था करायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप घेऊन जायचे. असं अनेक दिवस झाले. आता थोडीशी कथा पुढे घेतो. आणि अशा वेळेला कुर्मदास आता लहुळ गावी पोचलेला आहे. लहुळ गावामध्ये पोचल्याच्या नंतर ऐका, लहुळ गावामध्ये त्या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर अनेक दिवस चाललेले. पण त्यावेळेला कार्तिक मास उजडला आणि कार्तिक मासामध्ये लहुळ गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि कार्तिकी शुद्ध दशमीच्या दिवशी कुर्मदास ही लहुळ गावामध्ये येत. पण कार्तिक शुद्ध एकादशी पंढरपूरची यात्रा, असंख्य वारकरी अनेक गावातनं दिंड्या ह्या पंढरपूरला जाताना त्यांनी पाहिलं. पण आता लहुळ गावावरनं जवळजवळ 7 कोस लांब पंढरपूर राहिलेलं होतं. पण कुर्मदास त्या ठिकाणी थोडेसे नर्वस झाले, चिंता की खरं तर एवढी मोठी यात्रा आणि 7 कोस मला शक्य नाही त्या ठिकाणी एका दिवसाला कसं बस मी 1 कोस अंतर पूर्ण करीन, पण 7 कोस एका दिवसामध्ये तर शक्य नाही. आणि मग काय करायचं? त्यावेळेला बाकी कुर्मदास अत्यंत दुःखी झाले की जर एकादशीचा पर्व काळ भगवंताच्या दर्शनासाठी असंख्य मोठमोठे भक्त त्या ठिकाणी देवाचे येत असतील, त्यांच्या गाठी भेटी होतील, देवाचं दर्शन होईल आणि एकादशीचा पर्व काळ, पण इतक्या लांबून आलो पण हा पर्व काळ आपल्याला काही मिळणार नाही. सगळं शरीर रक्तबांबाळ झालेलं होतं. ऐका, जमिनीवरती खरडत लोटांगण घालत संपूर्ण शरीरावरची चमडी निघालेली होती. जर्जर शरीर झालं होतं, रक्ताने माखलेलं शरीर होतं. आणि लहुळ गावाला जायची तीव्रता, पंढरपूरला जायची तीव्रता कुर्मदासांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी होती. एकादशी पातली जवळ मजन नाटोपे तो सोहळा, कर चरण विन पांगुळ दीन दयाळ अंतरला. खर तर मला पाय नाही, हात नाही, त्याच्यामुळं मला एकादशीचा पर्व काळ त्याचा लाभ मिळणार नाही.
आणि केवळ मला हात आणि पाय नसल्यामुळं तो एकादशीचा, कार्तिकी एकादशीचा तो जो काही सोहळा आहे तो मला पाहायला खर तर माझ्यापासून देव अंतरला, अशी स्थिती त्या ठिकाणी कुर्मदासांची झाली. कुर्मदास आता बाकी त्या ठिकाणी मनातल्या मनात विचार करू लागले की काय करावं, आणि मला हे जर मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. आणि डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या की सगळे चालले पायीनी इतक्या जोमाने की आता कार्तिकी एकादशीचा पर्व काळ आहे, चंद्रभागेचं स्नान आहे, देवाचं दर्शन आहे, आणि येणारे सगळे भक्त त्या संतांच्या भक्तांच्या मेळ्यामध्ये मला आचार विचार त्या ठिकाणी कथा कीर्तन ती श्रवण करायला मिळाली असतील. पण तसं आता हे माझ्याच्याने शक्य नाही. खर तर पाय चांगले असलेला माणूस पंढरपूर पर्यंत रात्रीचा दिवस करून कसाही अंतर तो कापत जाईल, पण ज्याला पायच नाही, ज्याला हातही नाही, तो कसा जाणार. आणि अशा वेळेला खर तर म्हणजे सूर्याच्या प्रकाशाच्या पुढं जसं चंद्राचा प्रकाश हा काहीच नाही, तसं आता स्वतः कुर्मदास म्हणायला लागला की ज्याचे पाय इतके सुंदर, आपल्याला पाय नाही, उपयोग नाही ना, काही जाऊ शकत नाही. जसं सूर्याच्या प्रकाशाच्या पुढे चंद्राचा प्रकाश काहीच नाही, तसं चांगल्या माणसाच्या समोर मी काहीच नाही. हो, आणि एवढंच नाही तर खर तर सोन्याला जो भाव आहे तो इतर धातूला आहे का? नाही. सोन्याला जो सुंदर भाव आहे तो लोखंडाला मिळणार नाही ना. लोखंडाला जाऊ द्या, चांदीला पण मिळणार नाही एवढा मोठा भाव. तसं त्या ठिकाणी कुर्मदासांना असं वाटलं की कुठं आता ज्यांना चांगलं सुदृढ शरीर आहे, पाय आहे, हात आहे, आणि कुठं मी या ठिकाणी. आणि अशा वेळेला हो म्हणजे खरं सांगू का, भगवंताला भोग दिलेला प्रसाद आणि आपण घरामध्ये अन्न बनवलेलं हे भगवंताच्या प्रसादाच्या पुढे काहीच नाही. काल आम्ही भगवंताचा प्रसाद सगळ्यांनी प्राशन केला, काय स्वाद होता त्याचा, आणि किती प्रकार त्या ठिकाणी भगवंताच्या प्रसादामध्ये, आणि प्रत्येक गोष्ट इतकी चवदार, इतकी स्वादिष्ट, एक प्रकारचा सुगंधच त्याच्यामध्ये होता. अरे तो भगवंताचा प्रसाद कुठं, आणि आम्ही घरामध्ये केलेली शिदोरी त्याच्या पुढं काय. म्हणून हा जसा फरक आहे तसा त्या ठिकाणी म्हणजे कामधेनू आहे, आणि कामधेनूच्या समोर इतर प्राण्यांची काही किंमत आहे? काहीच नाही. कामधेनू ते कामधेनू, इतर प्राण्याची तिची बरोबरी होणारच नाही. किंवा जसा कल्पतरू आहे, आणि त्या कल्पतरूच्या समोर बाकीची सगळी झाडं आहेत, त्यांचं काय? त्या कल्पतरूच्या पुढे सगळी झाडं फिक्की आहेत, कारण तो कल्पतरू आहे, ती इतर वृक्षामध्ये ती क्षमताच नाहीये. तसं कुर्मदास म्हणू लागला की माझं हे शरीर या सगळ्यांच्या पुढं काय, आणि मी कसं जाणार, याचा विचार त्या ठिकाणी. आणि आता लहुळगाव जवळजवळ 7 कोस असलेलं अंतर त्या ठिकाणी शक्यच नाही कापणं. मनोमन त्या ठिकाणी इतकं दुःख झालं, आणि कुर्मदासांच्या डोळ्यामधनं अश्रुधारा वाहू लागले की इतकं अंतर मी आलो कसं तरी, माझं शरीर त्या ठिकाणी सगळं रक्तबांबाळ झाले, आता थोडस 7च कोस राहिले, पण तिथं बाकी पर्व काळाला मला जाता येईल. अशा वेळेला बाकी मग अंतरी करून विचार निरोप पाठवी सत्वर. मनामध्ये विचार केला, आणि जाणारे रस्त्याने जे वारकरी होते त्या वारकऱ्यांकडे देवाला आता निरोप कुर्मदास सांगतायत. म्हणे यात्रे करू हो माझा नमस्कार, रुक्मिणी वराशी सांगावा. आणि सगळ्या वारकऱ्यांना विनंती करू लागली की माझा निरोप बाकी तेवढा देवाला सांगा. काय निरोप सांगा? मी परदेशी अनाथ दीन, करचरण नाही मज कारण. मी दीन आहे, मला हातही नाही, पायही नाही,
एकादशीच तुमचे दर्शन होणे ना दे सर्वथा. तर तुमचं दर्शन बाकी मला व्हावं, पण ते होणं शक्य नाही. आणि आता येतवर येऊन जग जेठी मज सांभाळा कृपा दृष्टी. वारकऱ्यांना निरोप सांगितला की तेवढं मला देवाला सांगा, माझा देव जो आहे ना, माझ्या जगजेठीला, माझ्या देवाला त्या ठिकाणी सांगा की आता बाकी तुमची कृपा दृष्टी माझ्यावर राहू द्या, माझा सांभाळ करा. मी तुझे भेटीवी न कष्टी होतसे पोटी बहुताची. तुझ्या दर्शनाने तुझं दर्शन होत नाही आणि मी फार कष्टी आहे, मला फार दुःख होतंय, जे मला आता असह्य झालं. आणि तो निरोप घेऊन वारकरी निघून गेले. मंडळी ऐका, खरं सांगू का, आता कुर्मदासाची अशी अवस्था झाली की जसं चातकाने पाऊस पाडायची वाट पाहावी आणि चकोर पक्षाने चंद्र उदय व्हायची वाट पाहावी, अशी कुर्मदासाची अवस्था झाली की आता मला देव कधी दिसेल, कधी भेटेल. आणि एखाद्या वासराने गायी शोधण्यासाठी धडपड करावी किंवा एखाद्या खोप्यामध्ये अंड्यानी त्या पक्षिणीची वाट पाहावी, तशी अवस्था कुर्मदासांची झाली. कुर्मदासांच्या अंतःकरणामध्ये फक्त भगवत भेटीचीच तळमळ होती, बाकी दुसरं काहीच नव्हतं. आणि म्हणून ऐका, गी गोत वित्ताधार काही तुझवी नानिक नाही. मला गोत नाही म्हणजे गण गोत कोणाचाच अधिक आधार नाहीये, मला मी निराधार आहे, मला कुणीच नाहीये. धन संपत्ती विठाबाई तुझं विन काही दिसेना. माझं धन जे आहे ते फक्त तूच देवा, बर का. आणि म्हणून अनाथनाथ कृपा सागर तू म्हणवसी शारंगधर. तू जर स्वतःला मी अनाथाचा नाथ असं म्हणून घेतो ना देवा, तरी आता येऊन येथवर करी उद्धार दिनाचा. जर तू स्वतःला अनाथाचा नाथ म्हणून घेत असेल ना, तर तुला आता माझं ऐकावं लागेल. मला इथे येऊन तुम्ही दर्शन दिलं पाहिजे. ऐका, हा अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी इतकी काय घालमेल झाली. आणि वारकरी आता पंढरपूरमध्ये प्रवेश केला. वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात त्या भूमीमध्ये केलेलं आहे, कारण क्षेत्र येते. आणि नंतर बाकी लगेचच महाद्वारामध्ये गेले. महाद्वारामध्ये लोटांगण घातलं आणि देवाला निरोप कुर्मदासांचा सांगितला. जसा देवाला निरोप कळाला, ऐका, आता लहुळ गावापर्यंत देवानी रोज शिदोरीची व्यवस्था देवानी केली. पण लहुळ गाव 7 कोसावरती असताना आता कार्तिक शुद्ध ही दशमीला या ठिकाणी ही घडलेली आहे. आता देवाला चिंता पडली की आपल्याला तर तिकडे एकादशीला जावं लागणार, कारण सगळे भक्त येणार आणि देव बाकी मंदिरामध्ये. आणि देवाला तो निरोप वारकऱ्यांनी सांगितल्या बरोबर देवाचा आता अंतःकरण त्या ठिकाणी आणले. देवालाही असं वाटलं की किती त्रास, सगळं शरीर सोलटलेलं, रक्तबंबाळ झालेलं, असंख्य अंतर चालून चमडी सुद्धा शरीराची गेली. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्याचा माझ्यावरती किती विश्वास, किती त्याची आस माझ्याविषयी आहे. आणि मग बाकी तो निरोप ऐकल्याबरोबर पांडुरंगाच्या ठिकाणी, आणि खरं तर तो निरोप देत असताना काय झाले की पंढरपूरमध्ये समोरच्या सभामंडपामध्ये टाळ मृदंग आणि रामकृष्ण हरी याचा घोष आणि नामदेवरायांचं कीर्तन. नामदेवराय बेफान त्या ठिकाणी होऊन नाचतायत, विधेयी अवस्थेमध्ये नाचतायत. आणि वारकऱ्यांनी निरोप सांगितल्याच्या नंतर बाकी देवाला आता कुर्मदासांच्या विषयी इतकी काळजी वाटू लागली की कधी एकदा मी जातोय आणि माझ्या कुर्मदासांना भेटतोय. आणि त्यावेळेला नामदेवरायांकडे पाहिलं देवाने. नामदेवराय बेफान होऊन कीर्तनामध्ये, पायामध्ये ते चाळ, गाळ्यात विना, त्या हातामध्ये चिपड्या, आणि इतकं ते भजन रंगलेलं की देहावरती नव्हते नामदेवराय. काही वेळ
सगळी भक्त मंडळी ते यात्रेमध्ये आलेली होती, सगळी. आणि अशा वेळेला देव नामदेवरायांच्या त्या नाचण्यामध्ये, कीर्तनामध्ये एवढा त्या ठिकाणी हे करत होता. आणि हे वारकऱ्यांनी पाहिलं की तसं पाहायला गेलं तर देवाचं सगळं प्रेम नामदेवावरती. परी सकळाहुनी विशेष जाण नामिया तुझे दिसती सद्गुण. सगळे वारकरी त्या ठिकाणी नामदेवरायांना अशा अवस्थेमध्ये म्हणू लागले की खरंच सगळ्यापेक्षा तुझ्यामध्ये गुण हे वेगळे मला दिसतात. प्रेमामृताचा आनंद घन अधिक अधिक दिसत आहे. खरं तर तू प्रेमामृताचा झाडास आहेस, कारण देवाने सुद्धा तुझ्याकडे ओढ घ्यावी. आणि अशा वेळेला काय केले देवाने? पण कोण कोण होतं त्या वेळेला? नीट ऐका. देव खर तर मंदिरामध्ये तिथे का होता तर सगळे भक्त तिथं, रोहिदास होते, विसोबा खेचर होते, गोरा कुंभार, जोगा, जगन्मित्र, नागा, चांगा, नरारी सोनार, भानुदास, एवढंच नाही तर आत्मबोधाचा प्रत्यक्षात साक्षात्कारी असणारा सोपानदेव सुद्धा होते. आणि एवढंच नाही तर ज्ञान विज्ञानाचा मंडप ज्याला समजलं जायचं ते निवृत्तीनाथ सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि अशा वेळेला ही सगळी मंडळी असताना सगळी त्याच्यामध्ये दंग झालेली. पंढरपूरमध्ये भगवंताच्या रावळामध्ये आल्याच्या नंतर या सगळ्या संतांना एवढा आनंद झालाय. पण तो आनंद त्या ठिकाणी लक्षात घ्या, ही सगळ्यांना मिळत होता परंतु देवाला बाकी आता कुर्मदासांची आस लागली. देवाने काय केलं अशा वेळेला? नामदेवाला आणि ज्ञानेश्वर महाराजांना हळूच बोलवलं. आणि अशा वेळेला परिणाम या तुझा अद्भुत भाग्य महिमा दिसत आहे. भाग्यवान असणारा नामदेव कीर्तनामध्ये नाचत असताना त्या ठिकाणी देवानी नामदेवांना बोलवावं, ज्ञानेश्वर महाराजांना बोलवावं. तो दृष्टीत देखील शारंग दर्प जगनी ठेविले दोन्ही कर काशे पितांबर वेष्टीला. कमरेवरती हात ठेवलेला भगवंत आता या दोघांना त्या ठिकाणी बोलू लागला. तो दृष्टीस देखील शारंग दर. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे पाहिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की काहीतरी विशेष काम देवाचं दिसते. आणि म्हणून ऐका, वारकरी हे सगळं पुन्हा एकदा सांगू लागले देवाला की देवा, हात नाही, पाय नाही, रक्त बांबाळ झालेलं शरीर रे, तू इथं सगळ्यांना दर्शन देशील, पण ज्याच्या शरीरावरती चमडं राहिलं नाही, ज्याच्या शरीरातनं रक्ताचा स्त्राव होतोय आणि तो इथपर्यंत येणं शक्य नाही, पण त्याची तीव्रता एवढी मोठी आहे, देवा काही कर, पण त्याला बाकी तू भेटायला जा. आणि हे सगळे ऐकत होते बर का. आणि अशी अवस्था जसं वचन ऐकोनी पंढरीनाथ उतावीळ झाले त्वरित मनसी कुर्मदास निज भक्त केव्हा भेटेल मजलादी. देवाला सुद्धा आता त्या ठिकाणी तळमळ निर्माण झाली. आणि मग काय, ज्ञानोबा राया आणि नामदेव रायांच्या दोघांचाही हात त्या ठिकाणी आता बाकी भगवंताने धरला आणि दोघांनाही म्हणू लागला की खरं सांगू की कुर्मदासाला मला काही केलं तरी भेटायला जावं लागेल. देवाला त्या ठिकाणी ज्ञानोबराया आणि नामदेवराया म्हणतात की देवा, पण एवढी मोठी यात्रा भरली, सगळे तुझ्या दर्शनासाठी आलेत आणि तू जर इथून निघून गेला तर हे सगळे जे येणारे भक्त ते कोणाचं दर्शन घेतील? कारण तुझे जे भक्त आहेत ते तुला अगदी सगळ्या स्वरूपामध्ये आणि व्यवस्थित ओळखतात, त्यांना ती ज्ञान दृष्टी. पण देव त्या ठिकाणी तळमळ करू लागला की नाही, मला कुर्मदासाला भेटायला जावं लागेल. नामदेवराय म्हटले की देवा, कुर्मदासांना जर भेटायला गेले तर या पंढरपूरमध्ये काय? पण देव म्हणू लागला नाही,
मला आता इथे जरी निरावळामध्ये सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा माझं लक्ष माझ्या गळ्यामध्ये नाना प्रकारचे सुगंधी फुलाचे हार घालतील लोक, तुळशीचे हार घालतील, नाना प्रकारचे भोग मला या ठिकाणी देतील, सगळ्या गोष्टी करतील. एवढंच नाही तर सुगंधी द्रव्य वापरतील, सगळ्या गोष्टी माझ्या भाळीवरती तो चंदन सुद्धा सगळेजण लावतील. परंतु मला आता ते चंदन लावला ना तरी मला त्याचा आनंद होणार नाही, कारण कूर्मदास माझा त्या ठिकाणी वाट पाहतोय, मला बाकी इथं राहणार नाही. म्हटले देवा, अरे अनेक तुला बर्जरी वस्त्र परिधान करण्यासाठी आणलेत, अनेक अलंकार काढलेत, सगळे भोग तुझ्यासाठी एवढे छान बनवलेले आहेत, त्याचं काय? पण देव म्हणू लागला, आता हे जरी सगळं जरी असलं ना तरी मला आता त्याच्यामधली रुची लागणार नाही. कितीही पदार्थ किती सुंदर बनवले तरी सुद्धा माझ्या भक्ताच्या पुढं मला याच्यात रुची मला लागणार नाही. आणि म्हणून नामदेवा मला गेलं पाहिजे आणि माझ्या बरोबर तुम्ही चला. मंडळी ऐका, देवाची तळमळ ज्ञानोबारायांनी आणि नामदेवरायांनी पाहिली. देव इतका अस्वस्थ झालेला कधी पाहिलेला नाही. तर नामदेवरायांनी पाहिलं देवाकडं आणि देवाचा चेहरा पाहिला आणि इतका बेचैन असणारा देव नामदेवरायांना सुद्धा वाईट वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आले की काही झालं तरी आता देव थांबणार नाही, कारण त्यांचा पूर्वीचा अनुभव होता की देव भक्ताशिवाय राहू शकत नाही. किती कुर्मदासांवरती प्रेम देवानी केलं. ऐका, अशा वेळेला देव बाकी म्हणू लागला की दोघांनाही हाताला धरलं आणि नामदेवराय आणि ज्ञानोबाराय दोघांच्या हाताला धरलं आणि देव म्हटलं की चला आता मला राहणार नाही. आणि अशा वेळेला आता देव ज्ञानोबाराया आणि ज्ञानेश्वर महाराजांना घेऊन रावळाच्या बाहेर पडलेले आहेत एका बाजूनी आणि लहू गावला निघाले, ज्या ठिकाणी कुर्मदास देवाची वाट पाहत बसला. ऐका, ब्रह्मादिक मुनी सहज ज्याचे इच्छिती चरण रज. ब्रह्मादिक सुद्धा ज्याच्या चरणाची रज ही मिळवण्यासाठी खूप काही त्या ठिकाणी अट्टहास करतात. त्या भगवंताचं दर्शन होणं एवढं कठीण घोर तपश्चर्या केली तरी सुद्धा त्याचं दर्शन होणं जितकं कठीण. पण आता देव बाकी कुर्मदासांना तो दर्शन देण्यासाठी निघाले. खर तर ब्रह्मादिक सुद्धा ज्याची वाट पाहून पाहून थकले जातात, त्याच्या चरणाची रज मिळवण्यासाठी ते सुद्धा त्या ठिकाणी थकले जातात, प्रतीक्षेत असतात, त्यांना ती मिळत नाही. ब्रह्मादिकांना सुद्धा. पण इथं बाकी कुर्मदासांना स्वतःही परब्रह्म हे भेटायला चाललेले. किती सुंदर या ठिकाणी भाग बघा. ब्रह्मादिक मुनी सहज ज्याचे इच्छिती चरण रज. तो रुक्मिणी रमण गरुड ध्वज चरण चाली जातसी. पायी चालला, आता गरुडाची सुद्धा त्यांना हे होईना की नाही चला लवकर. तसं तर देव गरुडावरती बसून काही क्षणात तिथे गेला असता. पण कुर्मदासांना भेटायला जात असताना एक लक्षात घ्या, देवाचं त्याच्या पाठीमागं काहीतरी प्रयोजन होतं. नामदेवरायांना आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा हात धरून या दोघांना घेऊनच का देव निघाला, याच्या पाठीमागं फार मोठी भूमिका आहे. लक्षात घ्या. देवाने गरुडावरती बसले असते, एका क्षणात तिथे गेले असते. पण तसं न करता नामदेवरायांना आणि संत ज्ञानेश्वर महाराजांना आग्रह केला की तुम्ही माझ्या बरोबर चला.
ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की देवाने आपल्याला आग्रह केला, याच्या मागे काहीतरी भूमिका आहे. पण नामदेवरायांना कळालं नाही. लक्षात घ्या, नामदेवराय तो विचार करण्याची ते बुद्धीला ताणच देऊ शकत नव्हते. कारण नामदेवरायांचा देव हा फक्त रावळात्मकच होता. लक्षात घ्या, पण सर्व व्यापी चराचरामध्ये तो भरून उरलेला हे व्यापक दृष्टी बाकी ज्ञानोबरायांची होती. ऐका, आणि दोघांचे हात धरले, चला म्हणले, लवकर चला. आणि अशा वेळेला तो रुक्मिणी रमण गरुड ध्वज चरण चाली जातसे. पायी निघाला देव. देवाच्या पायामध्ये काही नाही, अनहोनी निघाला देव. इतका बेचैन झाला की पायामध्ये काही घालायचं याची सुद्धा सूद राहिली नाही. आणि दोघांच्या हाताला घेऊन त्या ठिकाणी निघाला. पण मंडळी ऐका, देव आता निघाला, पण मध्ये बाकी आरणबेंडी नावाचं गाव लागले. आणि आरणबेंडी या गावामध्ये संत सावता महाराज यांचं वास्तव्य होतं. आणि देवानी त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवरायांना सांगितलं की अरे, माझा इथे एक भक्त राहतो, जाता जाता त्या रस्त्यामध्ये त्याचं वास्तव्य ज्या गावामध्ये आहे त्याला आपण भेटून जाऊया. आणि नामदेवरायांच्या लक्षात येईना की म्हटले देवा, मध्येच कसं, आता तू तर इतकी त्वरा करत होता की कधी एकदा कुर्मदासांपर्यंत पोहोचतोय अशी तुझी अवस्था झाली, आणि आता तू हे मधलं स्टेशन काय घेतलं? म्हणजे आरणबेंडीमध्ये नंतरही जाता येईल ना. पण देव म्हटलं की नाही, आता रस्त्यातच लागलेलंच आहे मामा, तर जाऊया. माझा तो भक्त सावता, तो सुद्धा माझं अखंड चिंतन करतोय, आणि जाता जाता त्याला भेटून गेलं तर मला अधिक आनंद होईल. बर म्हटले, आता तुझ्या मनातच आलेले तर हरकत नाही. तुझ्या मनातलं कोण ओळखल देवा? कुणी ओळखणार नाही. तुझ्या सगळ्या कलागुणांचा ठाव घेणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. कारण तू कधी काय रचशील आणि कधी काय नियोजन करशील कोणालाही सांगता येणार नाही. हो, आणि म्हणून तुझं जे काही, तुझी जी कला आहे, तुझी जे गुण आहे, तू काय करशील हे सांगता येणार नाही. कारण तू अमर्याद आहेस, आणि तू अमर्याद असल्यामुळं तुझ्या सगळ्या कला किंवा सगळ्या लीला हे समजणं म्हणजे फार अवघड आहे. ब्रह्मादिकांना सुद्धा त्याचा ठाव लागला नाही, सनकादिकांना सुद्धा त्याचा ठाव लागला नाही तुझ्या लीलेचा, तर इथं आम्हाला काय समजेल. पण तू म्हणतोय आरणबेंडीला, पण ज्ञानोबराया थोडेसे हसले. ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की इथं देवाला काहीतरी निश्चित, काहीतरी वेगळं घडवायचंय. करा करा, त्वरा करा, निघा निघा, मला कुर्मदा सगळं जायचंय. पण आता मध्ये बाकी, हो, आरणबेंडीमध्ये आता त्या ठिकाणी सावता महाराजांची भेट घ्यायची, म्हणून देव त्या ठिकाणी आग्रह करतात आणि आरणबेंडीच्या दिशेने निघतात. आणि आरणबेंडी ज्या वेळेला जिथं आली, तिथं सावता महाराज ज्या झाडाखाली अखंड भजन करत होते, आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराया आणि भगवंत येणं. पण भगवंतानी काय केलं की आता सावताच्या जवळ जायचं, थोडं अंतर राहिलं, आणि देवानी त्या ठिकाणी युक्ती लढवली की अरे, मला तहान लागली, मी पाणी पिऊन आलोच. आणि म्हणून दोघांच्या पासून थोडस दूर गेले आणि देव गुप्त झाले. ऐका, खर तर देवाला आता या ठिकाणी अजून एक वेगळी सुंदर एक नामदेवरायांना दर्शन घडवायचं होतं. आणि नामदेवरायांनाही सर्व व्यापक भगवंत हा कळावा, याच्यासाठी केलेली लीला देवानी फार वेगळी आहे. म्हणून ऐका,
की देव त्या ठिकाणी या दोघांना सोडून गेला आणि ज्ञानोबराय आणि नामदेवराय ही वाट पाहत बसली देवाची. पण बराच वेळ झाला पण देव काय येईना. आणि देव कुठं गेले कुठं गेले कुठं गेलं विचार करू लागले. अरे देवाला तर इतकी घाई झालेली आणि आता हा गेला कुठं. पण अशा वेळेला काय झाले मंडळी ऐका, की नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज आता देवाचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता देव तर दिसला नाही, देवाचा शोध लागला नाही. पण ज्या झाडाखाली आमचे सावता महाराज एकांतामध्ये भजन करत होते आणि त्या भजनामध्ये इतकी एकरूप झाली होती की बस, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. आमच्या महाराष्ट्रातल्या संतांना प्रत्येक छोट्या छोट्या रोपट्यामध्ये सुद्धा देव दिसला. एवढी व्यापक दृष्टी आणि एवढा व्यापक देव आमचा हा देव आहे, लक्षात घ्या. आणि त्याची भक्ती करत असताना त्या भक्तांना प्रत्येक एका रोपट्यामध्ये तो दिसला, कारण त्यांची श्रद्धाच एवढी होती. हो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऐका, पण सावता महाराज त्या ठिकाणी दिसले. आजची कथा याच ठिकाणी विराम होती. पण देव हा त्या ठिकाणी नामदेवरायांना दिसला नाही. सावता महाराजांचं भजन, सावता महाराज त्या ठिकाणी अत्यंत त्या भजनामध्ये एकरूप झालेले. नामदेवराया संत ज्ञानेश्वर महाराज समोर आले तरी सुद्धा सावता महाराजांना कळालं नाही, कारण ते त्या भजनामध्ये एकरूप झालेले होते. ऐका, तर देवाने आता हे लहुळ गावला जायच्या ऐवजी वाकडी वाट पुन्हा केली आणि आरंगदिंडी मध्ये का आली, ही कथा उद्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजची कथा इथंच विराम घेते आणि उद्याच्या या कथेमध्ये नामदेवरायांच्या ठिकाणी सुद्धा असलेलं अज्ञान हे थोडस पुन्हा एकदा भगवंतांनी त्या ठिकाणी घालवलेले आहे. आणि त्या आरंगदिंडीमध्ये खरं झालं काय, आणि सावता महाराजांचा अधिकार खऱ्या अर्थानं नामदेवरायांना हा त्यावेळेला कळाला. आणि त्या सावता महाराजांच्या हृदयावरती ज्या भगवंताने स्थान निर्माण केलं, ज्यांच्या हृदयावरती भगवंत विराजमान झाला, ती सावता महाराजांची कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. साधू समर्थ सीताराम.